खारघरमधल्या सेंट्रल पार्क मैदानावरती तबलिगी जमातच्या वतीने इस्तिमा हा जो त्या मौलवींचा आणि मुसलमानांचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी खारघरच्या उत्सव चौकाजवळ शर्मा नामक जे आपले एक सद्ग्रस्त होते, एक हिंदू व्यक्ती होती जी वाशीत राहणारी होती, त्यांची त्याच इस्तिमासाठी आलेल्या 2 मुसलमान तरुणांनी हेल्मेटच्या वाराने त्यांची हत्या केली, त्यांचा खून केला। ही घटना नवी मुंबईतील शांतताप्रिय जे वातावरण आहे त्याला बिघडवू पाहणारी आहे। याच्यात महत्त्वपूर्ण विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आज जेव्हा आम्ही खारघर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं शिष्टमंडळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटलं, त्यावेळी आम्ही काही पैलू त्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये काही त्यांच्याही म्हणण्यातनं गोष्टी आल्या त्या संतापजनक आहेत, ज्याचा तपास हा उच्च स्तरावरती केला पाहिजे अशी विश्व हिंदू परिषदेची आणि बजरंग दलाची मागणी आहे। ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की हा जो खून झाला त्याच्यातल्या आरोपींना अटक केली पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, ही विश्व हिंदू परिषदेची बजरंग दलाची मागणी आहेच। त्याच्यासोबत साधारण 15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या नंतर इस्कॉनचा एक भव्य कार्यक्रम खारघरमध्येच आयोजित केला होता आणि जेव्हा कोणीही खारघरमध्ये किंवा या भागात VIP येतात, देशाचे नेते येतात, त्यावेळी त्या हेलिपॅडवरती त्यांचे हेलिकॉप्टर उतरत असतं। त्याच हेलिकॉप्टरचा ताबा साधारण 1 महिन्याआधी या तबलिगी जमातच्या आयोजकांना देण्यात आला। ह्याचा अर्थ तबलिगी जमातच्या आयोजकांना हा ताबा देताना कोणते सिडको अधिकारी या सगळ्या प्रक्रियेत होते, हा एक मोठा चर्चेचा आणि एक गंभीर विषय। कारण जेव्हा देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत आणि अशा पद्धतीने एवढा मोठा गॅदरिंगच्या आधी जर का त्यांना ह्या मैदानाचा ताबा दिला जातो आहे, तर ही मोठी आंतरिक सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर बाब आहे। ह्याच्यावर पण कारवाई केली पाहिजे। हा सिडकोचा अधिकारी कोण, ह्याचा तपास करून उच्च स्तरावरून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, त्याचं निलंबन केलं पाहिजे अशी विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे। त्याचसोबत ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी त्या आरोपींना कठोरात कठोर अगदी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी आहे। दुसरी गोष्ट, आम्ही आत्ता या पोलीस प्रशासनालाही लक्षात आणून दिली आणि आम्ही नवी मुंबई पोलिसाच्या आयुक्तांनाही ही बाब लक्षात आणून देणार आहोत की अशा प्रकारचं कोणतंही इस्तेमा किंवा मुसलमानांचा एक सामुदायिक कार्यक्रम यापुढे नवी मुंबईत होऊ देणार नाही अशी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी आहे। त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने सुद्धा आग्रही भूमिका घ्यावी आणि जर का अशा पद्धतीचं कोणतंही परवानगीचं पत्र पोलीस प्रशासनाकडून जर का येत्या काळात या मौलवींना, या तबलिगी जमातच्या लोकांना देण्यात आलं, तर विश्व हिंदू परिषद संविधानिक मार्गाने आणि बजरंग दलाच्या स्टाईलने सुद्धा त्यावेळी आंदोलन करेल। याची दखल नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आणि त्या पोलीस स्टेशननी घ्यावी अशी आमची आग्रही मागणी या विषयात असणार आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।